आणि एक महत्त्वाची बातमी आहे, मंत्री मंगल प्रभात लोढा आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थी या त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेत। मंगल प्रभात लोढा हे दक्षिण मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि मनसेनं महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर लोढा आता राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले। गुढीपाडवा मेळाव्यातून राज ठाकरे यांनी मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा केलेली होती आणि त्यानंतर आता मंत्री आणि भाजपचे मुंबईतील नेते मंगल प्रभात लोढा हे राज ठाकरे यांच्या घरी पोहोचले। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग सध्या आपल्यासोबत आहेत। विनायक, मंगल प्रभात लोढा आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थीवर दाखल झाले आहेत। सागर बरोबर आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मंत्री मंगल प्रभात लोढा जे आहेत ते काही क्षणापूर्वीच आतमध्ये गेलेले पाहायला मिळत आहेत। आपण जर पाहिलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त जो आहे तो पाठिंबा दिला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळेच भाजपच्या सगळ्याच स्तरातले नेते जे आहेत ते त्यांचं स्वागत करताना पाहायला मिळत आहेत। मंत्री मंगल प्रभात लोढा सुद्धा भेटीसाठी या ठिकाणी आलेले आहेत। आपण जर पाहिलं तर दक्षिण मुंबईचा तिढा जो आहे तो अजून सुटलेला पाहायला मिळत नाहीये। दक्षिण मुंबईमध्ये मंत्री मंगल प्रभात लोढा सुद्धा इच्छुक आहेत, त्यांना सुद्धा उमेदवारी हवी आहे, तसे दावे जे आहेत ते स्वतः ते करतायत आणि त्याच अनुषंगाने ही भेट असू शकते असं बोललं जाते। कारण दक्षिण मुंबईमध्ये आपण जर पाहिलं तर मनसेचं वजन जे आहे ते अधिक आहे। बाळा नांदगावकर यांचं नेतृत्व दक्षिण मुंबईमध्ये मोठं आहे आणि मतदार सुद्धा मनसेचे दक्षिण मुंबईमध्ये अधिक आहे। त्यामुळे महायुतीचा उमेदवार जर कोणी असेल तर त्याला मनसेची साथ मिळाली तर जिंकण्यासाठी बळ जे आहे ते दक्षिण मुंबईमध्ये मनसे सुद्धा देऊ शकतं आणि त्यासाठीच ही आजची भेट जी आहे ती बोलली जाते। मंगल प्रभात लोढा जे आहे ते दक्षिण मुंबईसाठी इच्छुक आहेत आणि त्याच अनुषंगानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटण्यासाठी आले अशी माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळाली। नक्कीच विनायक, त्यामुळे या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते आणि त्या चर्चेतून नेमकं काय बाहेर येते हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।